आज पूर्ण होतोय। माझी आता एक फक्त शेवटची सभा मुंबईमध्ये बाकी आहे, परवा दिवशी ती सकाळी होईल। माझ्या सर्व आनंद होतोय। हे तुमचं प्रेम, तुमचा विश्वास कायम माझ्या मागे असू द्याव्यात एवढी फक्त आपल्याला मी इच्छा व्यक्त करतो। ही सभा आटपून लगेच मला मुंबईला निघायचंय। मुंबईत देखील माझ्या काही अजून बैठका बाकी आहेत। हे जोपर्यंत परवा दिवशी 5 वाजेपर्यंत प्रचार थांबत नाही तोपर्यंत हे काहीच थांबत नाही। आणि त्याच्यामुळे या सगळ्या बैठका माझ्या आता रात्री पण माझ्या काही लोक येणार आहेत। आपल्या अनेक मतदारसंघामधले फोनाफोनी असते, सगळ्या गोष्टी असतात आणि म्हणून मला इथून जरा लवकर निघावं लागणार आहे मुंबईला। मी आता आलोय, हा खरा सर सगळा औद्योगिक भाग। मी या भागामध्ये अनेकदा फिरलोय, पाहिलंय, सभा झाल्या आहेत, अनेकदा आलोय। इथे कशा प्रकारचे उद्योग आले पाहिजेत, काय प्रकारचे उद्योग आले पाहिजेत। मगाशी माझी आधीची सभा झाली, मी त्याच्यामध्ये मी सांगितलं की इथे आनंद महिंद्रा म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा हे स्कॉर्पिओचा उद्योग इथे आणणार होते आणि महाराष्ट्र सरकारकडनं त्यांना काही त्या प्रकारची चांगली वागणूक मिळालेली नाही। महिंद्राचा इथे कारखाना होता, पण जो दुसरा त्यांचं एक्सपान्शन जे होतं, जे इथे होणार होतं, त्याच्यासाठी इतक्या अडचणी त्यांच्या समोर आल्या की एके दिवशी माझ्या कानावरती बातमी आली की आनंद महिंद्रा, माझे मित्र आहेत ते चांगले, आणि माझ्या कानावरती बातमी आली की ते तामिळनाडूला चाललेत। हा सगळे कारखाना घेऊन अख्खा तामिळनाडू चाललेत। प्रचंड मोठी हजारो कोटीची इन्व्हेस्टमेंट तामिळनाडूला होती, जी महाराष्ट्रात होणार होती, जी नाशिकमध्ये होणार होती। मी आनंद महिंद्राला फोन लावला, म्हटलं मी ऐकतोय ते खरं आहे का? ते बोले हो म्हणे, मी कंटाळलो म्हणे, यांच्या त्या सरकारी सगळ्या कागदपत्रांच्या ह्याच्यातच मी कंटाळलो। खरं तर मी इतका मोठा उद्योग या माझ्या महाराष्ट्रामध्ये मी वाढलो, महाराष्ट्रात हे सगळं महिंद्रा आणि महिंद्रा सगळ्या गोष्टी सुरू केल्या आम्ही, आणि त्याच महाराष्ट्रामध्ये मला अडचणी येत आहेत। मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला भेटतो। मग मी आनंद महिंद्राला भेटलो, त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या। त्यावेळेला युतीचं सरकार होतं। मी आनंद महिंद्राला घेऊन म्हणजे बाळासाहेबांच्याकडे गेलो। बाळासाहेबांना सांगितलं, म्हटलं असं असं, म्हटलं ह्यांच्या अडचणी आहेत, म्हटलं असा असा त्रास होतोय। बाळासाहेबांनी लगेच ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सांगितलं। मुख्यमंत्र्यांकडनं त्या सगळ्या गोष्टी तात्काळ सगळ्या गोष्टी झाल्या आणि ती हजारो कोटीची महिंद्रा अँड महिंद्राची इन्व्हेस्टमेंट मी इथे नाशिकमध्ये परत आणली, तामिळनाडूला न जाता। मी काय नाशिकचा नागरिक होतो का? मी नाशिकमध्ये राहत होतो का? पण माझं पहिलं कर्तव्य, मी माझ्या महाराष्ट्राचा नागरिक आहे। माझ्या महाराष्ट्रामध्ये उद्योग राहिले पाहिजेत, माझ्या मराठी मुलांना मुलींना इथे रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या हाताला इथे काम मिळालं पाहिजे। या अनेक रोजगाराच्या विषयामध्ये मी अंगावरती आजपर्यंत अनेक केसेस घेतले आहेत। मला फरक पडत नाही त्या गोष्टींचा। अनेक उद्योगधंदे मी याच्या पुढेही महाराष्ट्रामध्ये आणीन। माझ्या महाराष्ट्रामधला तरुण, माझ्या महाराष्ट्रातील तरुणी हा देश सोडून बाहेर जाता कामा नयेत। या महाराष्ट्रातच त्यांना काम मिळालं पाहिजे, इथेच सर्व काही त्यांना मिळालं पाहिजे।
पण आपल्याकडे हा विचार होत नाही. आमच्याकडे तालुक्याचे पुढारी होतात. एक तालुक्याचा पुढारी आपण बघितला असेल, त्याला का महाराष्ट्राचा नेता म्हणतात मला अजूनही कळलं नाही. खरं ते तालुक्याचेच पुढारी, त्यांचं नाव शरद पवार. संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.